यानंतर आताची एक मोठी बातमी येते। हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आज हिंगोलीमध्ये आल्या होत्या आणि हिंगोलीतील गांधी चौकात भाषण करताना त्यांनी म्हटलंय की प्रधानमंत्री यांना संपवण्यासाठी साप आणि मुंगूस एकत्र येऊन भाषण करतायत। पंकजा मुंडेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर बोचरी टीका केलेली आहे। प्रधानमंत्री आता चायवाला नाही राहिला तर चौकीदार झालाय असं देखील यावेळेस पंकजा मुंडे म्हणाले आहेत। राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात आता ठेंगा मिळेल असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय। पंकजा मुंडेंची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर ही बोचरी टीका आज पाहायला मिळालेली आहे आणि याला आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधानांना संपवण्यासाठी साप आणि मुंगूस एकत्र आले असं देखील त्यांनी म्हटलंय। संपवण्यासाठी एवढे लोक आले एकत्र, आडवा विस्तू जात नाही, साप आणि मुंगूस येऊन भाषण करायचं त्यांना पाडा। पुढे यांच्यामधला नेता कोण यांचं यांनाच नाही। त्यामुळे अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका। संपवण्यासाठी तर आपण बघतोय की पंकजा मुंडे यांनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला ठेंगा मिळेल अशी बोचरी टीका केलेली आहे आणि साप मुंगूस अशी तुलना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची केली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।